मानकाप्या म्हणजे एक झपाटलेली सावळी. ती अंधारात दिसते आणि चाहूल लागते. मेन म्हणजे थंड वाटू लागतं, कुत्रे भुंकू लागतात. आरशात त्याचं शरीर दिसतं पण चेहरा दिसत नाही. व्यक्तीची त्या सावलीची मानच नाही. तो घाबरला. त्याला आधी असं वाटलं की त्याने काय काळा मास्क बीस घातलाय का. पण त्याने थोडं अजून पुढे जाऊन बघितलं तर त्याला म्हणजे असं प्रॉपरली दिसलं की त्याचे मानच नाही. तो तिथून जेवढा घाबरला आणि तसा पळत सुटला तर त्याच्या खोलीत तो गेला बाहेर. दरवाजा उघडला तर बघतो तर काय बाहेर कोणच नाही. त्याला समजलं की त्याचा गेम झालाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे चॅनलवरती. याचं नाव आहे भूतांची जत्रा. तर आज आपण अर्बन लेजंड सिरीज या टॉपिकवरती आपण बोलणार आहे. तर हा आपला एपिसोड 1 आहे. तर आज आपण बोलणार आहे मानकाप्याबद्दल. माणसाच्या सावलीलाही घाबरवणारा, अंधारात दिसणारा पण प्रकाशात अदृश्य होणारा. ही एक ग्रामीण भागातून आलेली अफवा की झपाटलेली आत्मा. ही गोष्ट आहे 18 शतकातल्या मराठवाड्यातली. एक गाव होतं, त्याचं नाव पिंपळगाव होतं. गावात एक वामन नावाचा साधू राहत होता. लोकांची मान्यता होती, करून तो लोकांवर जादूटोणा करायचा. एका रात्री गावकऱ्यांनी त्याला जिवंत बांधले आणि जाळले, पण तो मेला नाही. आणि मरता मरता त्यांनी एक श्राप दिले, करून मी परत येईन मानकाप्या बनून. मानकाप्या म्हणजे एक झपाटलेली सावळी. ती अंधारात दिसते आणि चाहूल लागते. मेन म्हणजे थंड वाटू लागतं, कुत्रे भुंकू लागतात. आरशात त्याचं शरीर दिसतं पण चेहरा दिसत नाही. विशेष म्हणजे रात्री प्रवास करणाऱ्या लोकांना तो झपाटतो. तर मित्रांनो, तर यशने तुम्हाला मानकाप्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या, काय माहिती सांगितली आहे. पण आता आपण वार्ता करणार आहोत मानकाप्याच्या एका खऱ्या गोष्टीबद्दल. तर ही गोष्ट आहे 2012 मधली. बीड जिल्ह्यात गणपत नावाचा एक शेतकरी राहत होता. तो रात्रीचा शेतात पहारा करायला जायचा. शेतात पहारा करायला जाण्यासाठी त्याने बाजूला शेताच्या ना अशी खोली बनवली होती जिथे तो राहायचा. रात्रीचं राहण्यासाठी त्याने तिथे खाटबीट ठेवली होती आणि झोपायला त्याने तिथे म्हणजे तसं त्याची सोय करून ठेवली होती. तर असं प्रत्येक रात्री तो जायचा. असं खूप रात्र झाले, खूप दिवस झाले. एक दिवस आला म्हणजे असं दिवस पलटत गेले आणि गटार अमावस्येची रात्र आली. तर रात्री म्हणजे त्याच्या घरचे बोलत होते की आज नको जाऊ बाबा, आज कसं म्हणजे अमावस्येची रात्र आहे, आज असं रात्रीचं तुम्ही बाहेर नका थांबू असं त्याला सांगत होते. पण तो कसा भूतांवरती विश्वास नाही. त्याचं नावच गणपती आहे तर काय तो भूतांवरती विश्वास ठेवणार आहे का. पण म्हणजे असं तो होता. मग तो गेला, जरा शेतावरती त्याने नजर फिरवली, जरा वेळ तिकडे थांबला, शेताचा पहारा केला. शेवटी मग त्याने त्याचा घरातून आणलेला डबा खाल्ला आणि मग झोपायला गेला त्याच्या खोलीत. झोपायला गेला पण रात्री काय त्याला झोप लागत नव्हती. मग त्याला म्हणजे असं एक मनात असतं ना, एक चैन पडत नाही, म्हणजे धडधड होते, तसं होत होतं. शेवटी तो म्हणजे कंटाळून गेला. तो विचार केला त्याने शेतात जरा पहारा देऊया, शेतात जरा फिरूया. शेतात फिरायला गेला. 2-3 राऊंड मारले त्याने, पण त्याला मग एक असं म्हणजे शेताच्या खूप लांब जरा एक अशी माणसाची सावली दिसली जाताना. तो त्या सावलीच्या जवळ गेला. त्याला वाटलं की कोण चोर असेल, पण गावची माणसं तुम्हाला माहिती आहे सहजासहजी असे घाबरत नाही. तसं त्याच्या हातात एक मोठा बांबू होता. त्याने बांबू लावलेच असे त्या चोराचे. तो गेला. त्याच विचाराने तो गेला पुढे. थोडा पुढे गेला आणि त्याला त्याच्या हातात तुरा दिसल्या चोराच्या, म्हणजे त्या सावलीच्या हातात. तरी तो असा काय घाबरला आणि त्याला विचारलं, हे कोण आहे तिकडे, म्हणजे एवढा रात्री तू इथे काय करतोयस. तो पुढे गेला अजून. त्याला तर तेव्हा असं दिसलं की त्या व्यक्तीची, त्या सावलीची मानच नाही. तो घाबरला. त्याला आधी असं वाटलं की त्याने काय काळा मास्क बीस घातलाय का. पण त्याने थोडं अजून पुढे जाऊन बघितलं तर त्याला म्हणजे असं प्रॉपरली दिसलं की त्याचे मानच नाही. तो तिथून जेवढा घाबरला आणि तसा पळत सुटला तर त्याच्या खोलीत, जे त्याने शेताच्या बाजूला बांधले. पळत सुटला आणि हा आणखी एक गोष्ट, जो जेव्हा पळत होता ना, त्याच्या मागून त्याला असं त्याच्या नावाचा असा आवाज ऐकत होता, म्हणजे त्याला बोलवत होतं, असा आवाज येत होता. तो घाबरत जो गेलाय खोलीत आणि तिथं झोपलाय, घाबरून झोपला. त्याला झोप तर येत नव्हती. 10-15 मिनिटं झाली, काय नाही झालं त्याला. मग तेव्हा वाटलंच 10-15 मिनिटांनी तो थोडा नॉर्मल झाला. त्याला वाटलं की त्याचा भास असेल किंवा खरंच कोण चोर असेल, त्याने त्याला म्हणजे नीट बघितलं नसेल असं त्याला वाटू लागलं. पण तो कसा थोडा जीवाला पण घाबरला होता तेव्हा. मग त्याने विचार केला की आता बाहेर नाही जात, आता इथेच खोलीतच झोपतो. तेवढ्यात त्याला दरवाजावरती ठोकण्याचा आवाज आला. तो असा घाबरला तेव्हा, कारण का एवढा तरी कोण येणार.
तरी त्याने आवाज दिला की कोण आहे कोण आहे, कोणीच आवाज नाही दिला परत त्याला. तो विचारला कोण आहे कोण आहे, पण ठोकण्याचा आवाज येतोय, ठाक ठोक ठाक ठोक आवाज येतोयच. तो घाबरला. त्याने विचार केला की दरवाजा मी उघडतच नाही, असाच पडून राहिला तो तिकडे अंगावरती चादराने घेऊन. पण असा आवाज तो वाढत गेला ठोकण्याचा, वर खिडक्यांचा आवाज येऊ लागला. तो खूप घाबरला. शेवटी तो घाबरून ना पलंगाच्या खाली गेला, म्हणजे त्याच्या खाटेच्या खाली गेला. खूप असा वेळ झाला वाजत काही वेळाने तो आवाज बंद झाला. तरी तो खिडकी म्हणजे पलंगाच्या खालीच होता. 5-10 मिनटं झाली आवाज बंद होऊन. त्याला वाटलं की आता नॉर्मल झालं असेल सगळं. तो बाहेर आला. पलंग सगळे बघितलं, खाटे विटरते, कोण नव्हतं. त्यांनी ना तेव्हाच म्हणजे घरच्यांना फोन लावला. घरी सांगितलं की असं असं झालं आहे, मी खूप घाबरलो, मला इथे जमत नाही, कोणीतरी या, म्हणजे मी एकटा बाहेर येऊ नाही शकत घरात, कोणीतरी या मला घेऊन जा. ते घरचे बोलले की ठीक आहे आम्ही येतो, तू घरातून तिकडून हलू नकोस, आम्ही येतो असं बोलले. 15 मिनिटांनी परत ठोकायचा आवाज आला. तेव्हा घरच्यांचा त्याचा आवाज आला की अरे आलो आम्ही, गणपत उठ, दरवाजा उघड. आलो आम्ही. मग तो गेला बाहेर, दरवाजा उघडला ना, तो बघतो तर काय बाहेर कोणच नाही. त्याला समजलं की त्याचा गेम झाला आहे. म्हणजे त्याने लगेच कॉल लिस्ट चेक केली त्याची. कॉल लिस्टमध्ये त्याने घरच्यांना कॉल लावला ते दिसत होतं, पण घरच्यांनी कॉल उचलला नव्हता त्याचा, रिंगच होत होतं फक्त, नॉट आन्सर्ड असं आलेलं. तो समजून गेला की इथे गेम झाला. तो घाबरून पळत सुटला. इकडे तिकडे बघत होता तर त्याला तोच माणूस दिसत होता, सगळीकडे दिसत होता. पळता त्याला कुठे बाजूला पळताना दिसतोय, कधी समोर दिसतोय. असा पळत गेला आणि मध्येच तो बेशुद्ध झाला घाबरून. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरचे आले, तो घरी आला नाही म्हणून. त्याला उठवलं. असंच त्याला बघितलं की तो शेताच्या मध्येच पडलेला आहे. त्याला उठवलं, तो काय उठत नव्हता सगळ्या आधी. त्याच्या तोंडात ते पाणी बिणी टाकलं, तो घाबरून उठला. आणि त्याला मग घरी घेऊन गेले ना, तर त्याने असं सांगितलं घरच्यांना की त्या रात्री त्याच्यासोबत काय काय झालं. तर 2-3 दिवस मग तो गेला नाही असं त्या शेतावरती. खूप त्याला आजारी पडलेला, ताप आणि आलेला. मग शेवटी 3ऱ्या दिवशी सकाळ झाली, त्याचे घरचे बघतात काय की तो मृत अवस्थेत पडलेला आणि त्याच्या चेहऱ्यावरती तीच भीती होती. तर आता ही गोष्ट इथे संपली आहे. आता यश येईल तुमच्यासमोर, आणि यश काही उरलेली माहिती आहे जी मानकाप्याबद्दल ती तुम्हाला सांगेल. काही जण म्हणतात की फक्त ही एक लोककथा आहे, आणि काही लोकांना अजून विश्वास आहे, कारण मानकाप्या अजूनही काही गावात फिरतो, जुन्या विहिरीकडे, शेतामध्ये आणि पडलेल्या वाड्यांमध्ये. जर तुम्ही रात्री एकटा प्रवास करत असाल आणि अचानक थंडी वाटू लागली, कुत्रे भुंकू लागले, तर सावध राहा. मानकाप्या जवळच आहे. तो फक्त सावळीत दिसतो आणि तुमच्यात कायमचा वास करतो. तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे यावरती? मानकाप्या खरंच आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच भयान व्हिडिओसाठी भूतान जत्रा चॅनलला सबस्क्राईब करा.